खरं तर आजचा विषय खूप भावनिकतेचा आहे. आपल्या आयुष्यात असणारे लोक जे की आपल्या आसपासचे आहेत, जे आपल्या जवळचे आहेत, असे अनेक लोक असतात जे आपला वारंवार अपमान करत असतात. आपण काही उंची गाठायला गेलो तर मग ते आपले पाय खेचत असतात. वारंवार आपल्याला ते कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात. वारंवार ते आपल्याला अपमान करतात, आपल्याला टोमणे देखील मारले जातात. मग ह्या प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देणं योग्य आहे का, की प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट मनातच ठेवावी? तर चला आपण हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. बऱ्याचदा काय होतं, आपल्या आयुष्यात आपल्या जवळचे असे काही लोक असतात, आपल्या आसपासचे, जे की आपल्याला प्रत्येक वेळी खूप कमी लेखतात, आपला अपमान करतात. आपण आयुष्यात काहीतरी करायला जात असताना ते आपलं पाय खाली खेचतात. तर अशा लोकांना आपण उत्तर कसं दिलं पाहिजे, की प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला बोलल्यानंतर, आपल्याला टोमणे मारल्यानंतर आपण त्यांना प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे का? बऱ्याचदा काय होतं, आपण आयुष्य जगत असताना प्रत्येकाचे विचार आपल्या विचारांशी मॅच होतील हे आवश्यक नाही. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असेही लोक असतात, त्यांना आपल्या उंचीपर्यंत पोहोचता येत नसतं. मग ती वैचारिक उंची असो किंवा आयुष्य जगण्याची उंची, आयुष्य देखील जगण्याची उंची असते. तिथपर्यंत माणसाला जर समोरच्या पोहोचता येत नसेल तर मग तो समोरच्या माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतो. मग अशा लोकांना उत्तर देणं गरजेचं आहे का? तर आपण आपल्या समोरचा जो व्यक्ती आहे तो आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे का, आपल्याबरोबरचा आहे हे पाहिलं पाहिजे. जर तुमच्यापेक्षा वयाने मोठा व्यक्ती असेल तर त्याचं ऐकून घ्यायचं, कारण ते आपल्यासाठी चांगलं देखील बोलत असतील. तर पहिल्यांदा त्यांचं ऐकून घ्यायचं आणि मग त्यांना विचारायचं, मी ते चुकते किंवा चुकतोय ना, तर मग तुम्ही मला योग्य मार्ग सांगा, त्याच्यावरचा पर्याय देखील सांगा. जर त्यांच्याकडे पर्याय नसेल तर तुम्ही त्यांना बोलू शकता. पण बऱ्याचदा काय होतं, आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना लगेच तडकीफड बोलून जातो. तर मग आपण तिथे बरोबर असून देखीलही चुकीचे ठरलं जातं, कारण ते आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात. जर तुमच्याबरोबरचा असेल समोरचा व्यक्ती तर तुम्हाला त्याला डायरेक्ट नाही बोलायचं आहे, की डायरेक्ट त्याला शिवीगाळ करणं, डायरेक्ट भांडण करणं, ह्या गोष्टी नाहीत करायच्या. आपण त्याला एक शांततेत बोलायचं आहे. म्हणजे असं की समोरचा व्यक्ती आपल्याला बोलतो आहे तर आपण त्याला हसत हसत प्रत्युत्तर द्यायचं. तर कसं देणार? समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल टोमणे मारतोय, आपल्याला खाली खेचतोय, आपल्याला वाईट बोलतोय, तर मग आपणही त्याला बोलायचं, अरे तू असं बोलशील असं मला तर विश्वास देखील नाही, मी तुझ्याकडून ही अपेक्षा देखील केली नाही. तुमच्या या प्रत्युत्तरानंतर एकतर तो शांत बसेल, नाहीतर चिडेल. त्याला समजून जाईल आपण त्याची पायरी आपण नाही ओलांडायची. आपण जर प्रत्युत्तर दिलं तर मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? जर आपण त्याला चिडलो, रागावलो, आपणही त्याला टोमणे मारले तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक? आपण पॉझिटिव्हने राहायचं, आपली पॉझिटिव्ह एनर्जी आपण कमी नाही करायची. त्याचे निगेटिव्ह विचार आहेत, कारण प्रत्येकाची विचार पातळी पॉझिटिव्ह असेल असं नाही. त्याला त्याच्या निगेटिव्ह पद्धतीने विचार करतो आहे तर आपण तिथे काहीच करू शकत नाही, कारण एखाद्याची विचार करण्याची पातळी देखील खालच्या लेवलचे असू शकते. तर मग आपण फक्त त्याला एवढंच सहज पॉझिटिव्ह बोलून जायचं, अरे तुम्हाला असं बोलशील वाटलं नाही, बरोबर तो शांत बसेल, त्याच्या मनाला स्वतःला तो लाजेल. आपल्याला काहीच या व्यतिरिक्त करायचं नाही. कदाचित त्याच्या अंगी देखील बरेच चांगले गुण असतील, पण समोरच्याची बरोबरी करता येत नाही. मग समोरच्याला कमी कसं लेखायचं, त्याला टोमणे मारणं आणि समोरच्याला कमी लेखून आपण किती हुशार आहे, आपण किती ग्रेट आहे हे वारंवार बोलून दाखवून त्यांना ह्या गोष्टी सोप्या वाटतात.
पण आपण काहीतरी करावं हे त्यांच्या डोक्यातही नसतं. त्यामुळं ते समोरच्याला कमी लेखतात. तर आपण अशा माणसांपासून 4 हात लांब राहिलेलं केव्हाही चांगलं. लांब राहणे म्हणजे काय, त्याला पूर्णतः तोडून टाकणे, त्याच्यापासून पूर्णतः लांब जाणे असं नाही. तर त्याच्यापासून काही 4 बोटं 4 हात लांब राहायचं. म्हणजे त्याच्याशी थोडं बोलणं टाळायचं किंवा त्याच्यापाशी जास्त आपण संवाद साधायचा नाही. कारण आपण जेवढा त्याच्यासोबत क्लोज जाईल तेवढा आपल्याला जास्त त्याचा त्रास होईल. पण आपण आपली पॉझिटिव्ह एनर्जी कधीही कमी होऊ द्यायची नाही. समोरचा किती जरी बोलला तर आपण त्याच्यावर जास्त हायपर व्हायचं नाही, जास्त रिॲक्ट व्हायचं नाही. जिथे उत्तर देणं योग्य आहे तिथे उत्तर द्यायचं, पण तेही पॉझिटिव्ह वेने द्यायचं. त्याला त्याची स्वतःची लाज वाटली पाहिजे अशा भाषेत त्याला उत्तर द्यायचं. असं भांडून वगैरे ह्या गोष्टी नाहीत करायच्या. हां, पण त्याबरोबर हे देखील खरे आहे, तो व्यक्ती जसा आहे तसे आपणही होऊ शकतो. कारण माहिती आहे, त्या व्यक्तीला त्याचे काहीच टार्गेट नाही आहेत, त्याचे काहीच गोल नाही आहेत. त्याच्यामुळं त्याला ह्या सगळ्या गोष्टी सुचत असतात. जर आपण आपल्या कामामध्ये, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यस्त राहू, आपलं टार्गेट कंप्लीट करण्यामागे आपण ज्यावेळेस धावू किंवा आपल्या कामात आपण दिवस रात्र घालवू, तर आपल्याला ह्या गोष्टी कधीच आपल्या मनात देखील येणार नाहीत. जसे की त्या व्यक्तीबद्दल आपण विचार करतो तसंच सर्वजण आपल्याबद्दलही विचार करतील ज्यावेळी आपण रिकामटेकडे असो. पण आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं आहे. आपल्याला उगीच वेळ कुठे वाया नाही घालवायचा जसं की समोरचा व्यक्ती घालवतो. तर मग त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही राहणार जर आपणही त्याच्या पद्धतीने वागायला लागलो. आणि हे माणसांना सुचतं कुठून की बाबा प्रत्येक वेळी येणं बोलणं ह्या गोष्टी सुचतात कुठून, तर ज्याला काहीच काम नसतं, ज्याला रिकामटेकडे असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सुचत असतात. तर त्याच्यामुळे आपणही कामात व्यस्त राहायला शिकावं. आपल्याकडूनही अशा चुका होऊ नयेत याची पूर्णतः काळजी घ्यावी. तर चला आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.